खूप जणांचे DM आले होते, की "तू व्हिडिओ का पोस्ट करत नाही?" तर त्याचं रिझन आहे हे 4-5 दिवस ना आमच्या घरामध्ये खूप सारे पाहुणे होते. म्हणजे धनुच्या बड्डेच्या आदल्या दिवशीच त्याची आजी आणि बहिणी आल्या होत्या आणि बड्डेच्या दिवशी तर दिवसभरच सगळेजण पाहुणे होते. पण एक नंदूबाई सुट्टीसाठी राहिल्या होत्या आमच्याकडे 4-5 दिवस. सगळी त्यांची पोरं, त्यानंतरनं ह्या सगळ्या मुलांचा इतका गोंधळ चालायचा ना दिवसभर, की मला ना एडिटिंगला वेळ भेटायचा, ना व्हॉईस ओव्हर करायला वेळ भेटायचा. म्हणजे दिवस कसा जायचा ना हेच समजायचं नाही. दिवसभर नुसतं खायचं, प्यायचं, कामं करायची आणि झोपायचं बस एवढंच चालायचं. आणि एवढे सगळेजण घरामध्ये होते, पण कोणत्याच गोष्टीचा मला लोड नव्हता. कारण माझी नणंद अशी आहे ना, की ती कोणतंच काम म्हणजे मला एकटीला करून दिलंच नाही. धुणं, भांडी, फरशी, स्वयंपाक कुठल्याच कामामध्ये मला एकटीला करायला लावलं नाही. प्रत्येक कामामध्ये मदत करायची आणि मग मला असं वाटायचं, की ह्या सुट्टीसाठी आल्यात का कामासाठी आल्यात? पहिल्यांदाच असं मी उठायच्या आधी माझ्या किचनमध्ये कोणतरी गेले आणि स्वयंपाकाला लागले, असं सुद्धा झालं होतं. म्हणजे एक दिवशी ताई सकाळी लवकर उठून अहोंसाठी डब्या पण बनवायला गेल्या होत्या. ते बघून मला एवढं कसं तरी वाटलं ना, म्हणजे नशीबवान मानते मी ह्या गोष्टीसाठी. म्हणजे सासूबाईंच्या बाबतीत असू देत किंवा माझ्या दोन्ही नंदावे असतील ना, भावापेक्षा पण काही कमी नाही आहेत आणि नंदा तर बहिणीपेक्षा पण काही कमी नाही आहेत. म्हणजे सख्खी बहीण तर मला नाही आहे, पण ह्यांच्याकडून मला ते आपसुकच प्रेम भेटतं बहिणीचं. मुलांचा संध्याकाळी इतका गोंधळ चालायचा ना, म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच. आज संध्याकाळच्या जेवणासाठी ना ताईंनीच मस्त अशी पनीरची भाजी बनवली होती, चपात्या पण लाटून दिल्या होत्या. फक्त मी संध्याकाळी जेवणानंतर भांडी घासायला घेतली आणि ह्या मुलांना आत्यांनी सांगितलं होतं, की तुम्ही बाटल्या तरी भरून ठेवा म्हणून. हे सगळेजण किचनमध्ये आले होते आणि बघा असा ह्यांचा काहीसा गोंधळ सुरू होता. जेवणानंतरनं सगळी कामं आवरली आणि त्यानंतरनं सगळ्यांनाच घेऊन आम्ही खाली गेलो होतो. म्हटलं तेवढंच शांत होतील, खेळतील तरी मनसोक्त म्हणून. जेवण झाल्यानंतरनं सगळं घरातलं आवरून मग आम्ही खाली चालण्यासाठी गेलो. आल्यानंतरनं अहोंनी ना सरबत बनवायला सांगितलं होतं. मग सगळ्यांसाठी पण छानसा सरबत बनवला. तो पिला आणि छान असा दिवस संपला. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.